युतीच्या वाटाघाटींना पुन्हा सुरुवात होणार आहे। एकमेकांवर टीका न करण्यावर भर दिला जाणार आहे आणि आता केवळ जागा वाटपाबाबतच चर्चा होईल असं दोन्ही पक्षांकडून निश्चित होतंय। फक्त आणि फक्त जागा वाटपाचीच चर्चा होईल। भाजपच्या टीकेमुळे या वाटाघाटी रखडल्या होत्या, मात्र आता युतीच्या वाटाघाटींना पुन्हा सुरुवात होणार आहे। यापुढे एकमेकांवर टीका न करण्यावर भर दिला जाईल। भाजपच्या टीकेमुळे विशेषतः आशिष शेलार आणि किरीट सोमय्या या दोन भाजप नेत्यांच्या टीकेमुळे शिवसेना नेते संतप्त झाले होते। एकीकडे युतीची बोलणी सुरू असताना अशा प्रकारे टीका होत असेल तर जागा वाटपाबाबत युतीबाबत चर्चा करणं अवघड जाईल असा सूर शिवसेना नेत्यांकडून लावण्यात आला होता। तशी तक्रारही शिवसेना पक्षप्रमुखांकडे करण्यात आली होती। मात्र आता पुन्हा जागा वाटपाबाबत युतीबाबत चर्चांना वेग येणार आहे। एकमेकांवर टीका न करण्यावर भर दिला जाईल आणि फक्त जागा वाटपांबाबतच चर्चा होईल। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आता पुन्हा एकदा युतीच्या आणि जागा वाटपाबाबतच्या चर्चांना वेग येईल असं दिसतंय। ज्या चर्चा भाजपच्या टीकेमुळे रखडल्या होत्या, काय अधिक माहिती आहे? सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत। शिवसेनेचे नेते संतापले होते। भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर वैयक्तिकरित्या महापालिकेतल्या भ्रष्टाचारा अनुषंगाने आरोप होत होते। एका बाजूला जागा वाटपाची बोलणी करायची आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेची बदनामी करायची, हे खपवून घेतलं जाणार नाही आणि त्यामुळे चर्चा बंद झाली होती। या प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप हवा होता, तशी मागणी त्यांच्याकडून अधिकृतरित्या करण्यात आली होती। मात्र अद्यापही अधिकृत दुजोरा मिळत नाहीये की मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बोलणं झालंय का आणि त्यानंतर पुन्हा ही चर्चेला सुरुवात होते का। पण जी माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते त्यानुसार आता जागा वाटपाची चर्चा या पुढच्या काळात सुरू झाली, कदाचित ती उद्याही होऊ शकते। तर फक्त जागा वाटपाच्याच फॉर्म्युल्यावर चर्चा होईल आणि दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर वैयक्तिकरित्या टीका करण्याचं टाळतील अशी माहिती मिळते। त्यामुळे शक्यता वर्तवली जाते की जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा ती सूत्रांची आखणी करण्यासाठी भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा बैठक सुरू होऊ शकते। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।